ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, जेने पिढा पारेल. पथ्यनाम विठोबाचे आणि गवाचे नसेबी. भवरोगा ऐसे जाय, भवरोगा ऐसे जाय, आणि काय शुल्लके. पथ्यनाम विठोबाचे आणि गवाचे नसेबी. तुका म्हणे नवे बाधा, तुका म्हणे नवे बाधा, अनिक कदा भूतांची. पथ्यनाम विठोबाचे आणि गवाचे नसेबी. विठ्ठल 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 नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष, झालो दास पायांचा. मंगल भवन मंगल हारी, प्रभु दर्शन अजीर बिहारी. फक्त स्वरावर बोटावं. सिया राममय सब जग जान, करहु प्रणाम जोरी जुग भारी. पवन तनय भक्त हितकारी, हृदय विराजत अवध बिहारी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम. कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे गिरधर श्याम. वक्रतुंड महाकाय सूर्य
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, जेने पिडा वारेल पथ्यनाम विठोबाचे आणि कवाचे नसेबी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे श्री महाराज आपल्याला आपले जे जीवनातलं जे दुःख आहे, जी पीडा आहे, ती संपवण्याचा एक हमखास असा उपाय किंवा हमखास असं औषध आपल्याला देत आहेत। आणि त्या गोष्टीवर जर आपण आरूढ झालो तर आपल्याला पुन्हा जन्म घेण्याचीही गरज पडणार नाही अशी एक हमी देत आहेत। विठ्ठला विठ्ठला अभंगा संदर्भात काही बोलण्या अगोदर थोडासा परिहार असा की आपला हा जो परिसर आहे या परिसरात गत 24 वर्षापासून चालू असलेला हा सप्ताह श्री माऊली ट्रस्ट गणेश मंडळ हे या काय सप्ताहाचं काय आहे ठिकाण आहे। आणि 24 वर्षापासून हा सप्ताह परमपूज्य प्रातस्मरणीय वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य अनिरुद्ध महाराज क्षीरसागर यांच्या प्रेरणेने आणि आमचे अत्यंत निकट म्हणजे घरातले सदस्य परमपूज्य प्रातस्मरणीय, तसं मोठ्यांचं नाव घेऊच नाही म्हणजे मोठ्यांचं नावाने कधीच बोलू नये। पण इथं असं आहे की इथं या प्रांगणात जेव्हा आपण आता आलेलो आहे तर इथं जे मंदिर आहे त्या मंदिरात जी अधिष्ठापित देवता आहे त्यांच्या नावाचंच ते काय आहे नाव आहे। असे आमचे परमपूज्य विनायक महाराज आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा काय उत्सव। आणि या उत्सवाअंतर्गत आजची ही 3य दिवसाची सेवा जी आहे ही तशी माझ्या वाटेला आलेली नाही, परत ही मागून घेतलेली सेवा आहे। म्हणजे मागून कशी की बाबांना त्यांचा फोन आलेला होता, महाराजांनी जो फोन केला होता तो परमपूज्य आमचे जे गुरुवर्य बाबा आहेत त्यांना या तारखेसंदर्भात फोन केला होता। पण बाबांनी असं सांगितलं की आता हा कीर्तन करू लागलेला आहे तर त्याला पाठवलं तर चालेल। तर तसं ज्याला आपण म्हणतो किंवा दुधाच्या जागेवर ताकाची योजना असा आजचा कार्यक्रम आहे। पण काय आहे तुम्ही जे श्रोतृवर्ग आहेत त्या सगळ्यांचं जे मन आहे ते खूप मोठं असतं आणि इथं जे उभं राहिलेलं आहे त्यांच्या संदर्भात तुमचा असलेला सद्भाव या दोन्ही गोष्टीतून आपल्याला ही सेवा पुढे न्यायची। विठ्ठला तसं तर इथं सेवा करणं म्हणजे मला जे आमचं मंदिर आहे आमच्या राहत्या गजान कॉलनीत जे मंदिर आहे तिथलची सेवा आणि इथलची सेवा जी आहे ती सारखीच वाटते। त्याचं मुख्यत्वाने कारण असं आहे की तिथंही आमचे जे बाबा आहेत ते त्या सेवेला उपस्थित असतात। गुरुवर्य साळडा महाराज तुमच्या सगळ्यांचाच परिचय आहे, तर ते त्या सेवेला उपस्थित असतात। त्याच्यामुळे काय होतं जसं एखादं गाईडच परीक्षेला मिळावं आणि ते गाईड समोर असल्यावर काय उत्तर लिहायला अवघड आहे, तसं इथे सुद्धा जे आहे ते समोर असतं गाईड, आज जे गाईड आहे ते मागं आहे। त्याच्यामुळे ही पण सेवा जी आहे ही पण सेवा तिथंच केल्याचा काय एक अनुभव मला येतोय। विठ्ठल आता आपण आपला जो मुख्य प्रतिपाद्य विषय जो आहे त्या विषयाकडे येऊयात। आज जो कीर्तनाच्या सेवेकरता जो अभंग आपण निवडलेला आहे त्यामुळे त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्हाला पीडा जी आहे दुःख जे आहे ते दुःख निवारण्याचा काय हमखास उपाय सांगतायत किंवा हमखास त्याचं काय करतायत औषध देतात। मग आता पीडा म्हणजे आता पीडा कोणाला नाही आपल्याला
आपल्याला पीडा तर जवळपास सगळ्यालाच याचा अनुभव आहे. पीडा म्हणजे दुःख. पीडा हा शब्द त्या काळात जे आहे त्या दुःखाला समकालीन किंवा दुःखाला समार्थी असा शब्द काय आहे, पीडा आहे. पण सगळ्यांच्याच मागे आपल्या काय लागलेली, काही ना काही पीडा लागलेलीच आहे. कोणी कशानं दुःखी आहे, कोणी कशानं दुःखी आहे. पण जर या पीडेचं जर आपण शास्त्राच्या अंगाने जर विचार करायला गेलो तर साधारण एक 2 टप्प्यात हे दुःख असतं. तसं तर 3 टप्प्यात असतं, पण मुख्यत्वाने 2 टप्प्यानं सांगितलं जातं. एक तर काय आपल्याला शोकाचं एक दुःख असतं आणि दुसरं म्हणजे तापाचं दुःख असतं. तर या शोकाचं दुःख म्हणजे असं की एखादी जी प्रिय व्यक्ती आहे किंवा प्रिय वस्तू जी आहे त्याचा जर आपल्याला वियोग घडला तर त्याद्वारे जे उत्पन्न होणारं दुःख आहे त्याला कशाचं दुःख म्हणतात, शोकाचं दुःख म्हणतात. असं एखादा नुकताच हाताला आलेला एखाद्याचा मुलगा असावा आणि त्याचा अकस्मात काहीतरी एखाद्या आजारात म्हणा किंवा ऍक्सिडेंटली काय व्हावं, त्याचं निधन व्हावं आणि मग घरचे जे लोक असतात त्यांना काय होतं, ती जी पीडा आहे ती जन्मभर त्यांच्या लक्षात राहते अशी होते. ते जन्मभर त्याच्यात काय होतं, झुरत राहतात आणि अक्षरशः काय करून देतात, देह ठेवून देतात. इथपर्यंत त्या दुःखाचा त्रास होतो. आपण जर पुराणात जरी गेलो तर राजा दशरथांनी ज्यांना बाण मारलेला होता तर काय होतं, ते त्यांचंही जे चालणं होतं म्हणजे जे वृद्ध आई बाप आहे त्यांच्याकरता काय श्रावण बाळ काय करत होते, निघालेले होते यात्रेला. आणि जसं ते श्रावण बाळाला बाण मारलं तर त्यावेळेस जे दुःख झालं ते कशाचं दुःख आहे, त्यांना शोकाचं दुःख आहे. त्यांनी काय केलं, श्रावण म्हणून काय प्राण सोडून दिल्यानंतर दशरथ राजांना शाप दिलाय. तो आपला कथा भाग नाही. आपल्याला मुख्यत्वानं काय सांगायचंय, शोकाचं दुःख काय आहे आणि दुसरं जे आहे ते आहे तापाचं दुःख. तापाचं दुःख म्हणजे असं की या तापामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. एक महत्वाचा, आता दुःखाचे काय झाले 2 प्रकार. एक पहिला प्रकार काय झाला शोकाचा आणि दुसरा झाला तापाचा. या तापामध्ये पण काय आपल्याला 3 दुःख आहेत. म्हणजे आध्यात्मिक ताप आहे, आधी भौतिक ताप आहे आणि आधी दैविक ताप आपल्या पाठीमागे लागलेला आहे. प्रत्येकाच्याच पाठीमागे या 3 गोष्टी काय आहे, लागलेल्याच आहेत. कोणाला शोकाचं दुःख आहे, कोणाला आधी दैविक आहे, कोणाला आधी भौतिक आहे, कोणाला आध्यात्मिक आहे. हे शब्द जरी अवघड वाटत असले तरी हे थोड्या सोप्या भाषेत आपण करून सांगू. विठ्ठल तर आध्यात्मिक दुःख म्हणजे काय, आध्यात्मिक म्हणजे असं की आपल्या संदर्भात किंवा शरीर आणि शरीरा संदर्भात होणारे जे काही दुःख आहे ते म्हणजे आध्यात्मिक. म्हणजे आपल्या स्वसंगाताच्या जवळ असलेले जे दुःख आहे, मग त्याच्या स्वतःमुळे निर्माण होणारं दुःख म्हणजे काय, आध्यात्मिक दुःख. आता तुम्हाला प्रश्न पडेल, बाबा स्वतःमुळे काय दुःख निर्माण होतं. स्वतःमुळे म्हणजे दुःख असं आहे की जे रोगाचं जे दुःख आहे ते दुसऱ्यामुळे तयार होतं का स्वतःमुळे तयार होतं, कोणामुळे तयार होतं, आपल्या स्वतःमुळे ते काय होतं, तयार होतं. एखाद्याचं जर पोट दुखू लागलं तर तो अक्षरशः गडाबळा लोळू लागतो, सांगता येत नाही एवढ्या वेदना होतात. मग त्या काय वेदना दुसऱ्यामुळे झाल्या का स्वतःमुळे झाल्या, आतमध्ये शरीरामध्ये आपल्या ज्या स्वतःच्या ह्याच्यानं तयार होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या काय आहेत, आध्यात्मिक, त्याला ताप म्हणतात. मग त्याच्यात अनेक दुःख आहेत, कितीतरी रोग आहेत. रोगाचं जर आपण बघायला गेलो तर आता सध्या असं म्हणतात की या आपल्या शरीरात 72,000 रोग काय आहेत, आपल्याला जन्माला आल्यापासून 72,000 रोग आतमध्ये आहेत. फक्त एवढं आहे, ज्याचं जसं पापाचं बॅलेन्स असतं, जसं जसं त्याला म्हणतो आपण, जसा जसा चेक वाटला तसं तसं त्याच्या नशिबाला ते तसं तसं काय होतं, निर्माण होतं. मग त्या अंगानं तुम्ही शारीरिक वेदनाही त्याच्यातच आहेत आणि मानसिक वेदना पण, ज्याला आपण म्हणतो डिप्रेशन वगैरे, हे पण काय आजकाल आजार आहेत. आता ह्याचे पण खूप मोठे दवाखाने तयार होऊ लागले. ते दवाखाने तयार व्हायचं कारण असं की जे त्याचा मुख्य दवाखाना आहे तिकडे लोकांची गर्दी कमी आहे. इथे जे आहेत, इथं आता आपण जर बघायला गेलो तर या कॉलनीतील रहिवासी किती असतील, अनेक असतील ना, म्हणजे मोजता येणार नाही एवढे असतील. पण तरी सुद्धा जर मंडपातली जागा पुरते तर त्या अर्थी काय आहे, त्या अर्थी इकडे येणाऱ्याची संख्या काय आहे, कमी आहे. आणि मूळ जो आहे मनाला सुधारण्याचा काय, हा दवाखाना आहे. मनाला जर आपल्याला शांती प्राप्त करून घ्यायची असेल तर हा त्याचा काय आहे, दवाखाना आहे. आणि इकडे येणाऱ्याची संख्या कमी आहे. असो, तर मूळ विषय असा चालू आहे की आध्यात्मिक ताप म्हणजे काय, तर शरीराच्या अंगाने होणारं दुःख
आणि मनाच्या अंगाने होणारं दुःख म्हणजे आध्यात्मिक ताप आहे. आता दुसरं असं आहे की आधिभौतिक ताप. आधिभौतिक ताप म्हणजे कसं की आपल्यापासून वेगळे पण या डोळ्याचा विषय असणारे जे आहेत त्यांच्यापासून जर आपल्याला एखादं दुःख प्राप्त झालं तर ते काय आहे, ते आधिभौतिक ताप आहे. मग त्या आधिभौतिक तापामध्ये एखाद्याशी आपलं भांडण झालं आणि त्या भांडणात त्यानं काय केली, आपल्याला काही मारहाण केली, आपल्याला काही इजा केली, तर ते काय झालं, ते आधिभौतिक दुःख झालं. त्याच्यानंतर त्याने एखादं काही अपमानास्पद आपल्याला काही बोलला तर त्याच्यानं आपल्या मनाला जी पीडा होते ती सुद्धा काय होते, आधिभौतिक स्वरूपातच येते. चालता एखादं समजा वाहन आहे, त्या वाहनाची आपल्याला धडक लागली, या सगळ्या गोष्टी काय येतात, त्याच्यात येतात. आणि तिसरं जे दुःख आहे ते म्हणजे आधिदैविक. आधिदैविक दुःख म्हणजे असं की जसं अतिवृष्टी आहे, अनावृष्टी आहे, ज्या काही त्यांच्या देवता आहेत, जसं इंद्राच्या हाती काय आहे, हा सगळा कारभार आहे पाऊस पाडण्याचा. जर समजा अतिवृष्टी अनावृष्टी झाली तर काय, त्यांची अवकृपा म्हणजे अधिदैविक तो ताप आहे. तर या तिन्ही तापानं काय कोणी ना कोणी त्रस्त आहे. या तिन्ही तापात असेल, शोकात असेल, ज्याचं त्यानं परीक्षण करावं आपण नेमकं कोणत्या तापात अडकलेलं. आणि जर एखादा म्हणत असेल छातीवर हात ठेवून की मी ह्याच्यातल्या कोणत्याही तापात नाहीये, तर त्याचं ते बोलणं जर आहे ते थोडं चुकीचंच बोलणं आहे. जर तसं असलं असतं तर कबीरदासजींनी म्हटलंच नसतं, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं दे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं दे, राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर मेरा जो देखे दुखिया बाबा, सुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया. एक एक कडव्यामध्ये बघा तुम्ही किती लोकांची यादी आहे. साधू दुखिया म्हणजे प्रत्येक जण काय काही ना काही तापात आहेच. आणि मग या तापानं काय झालंय, तापानं हा सगळा काय समाज त्रस्त झालेला आहे. आणि या त्रस्त झालेल्या समाजापैकी एक जो साधक आहे, त्या साधकाला काय असं वाटलं की आपण श्री तुकाराम महाराजांकडे जाऊन याच्यावर काही उपाय विचारावा. तसं तर काय आहे माहिती का, आपण त्रस्त जरी झालो तर नेमकं कुठं जायला पाहिजे हे सुद्धा कळायला काय थोडस आपल्याला वाईट वाटून नका घेऊ, पण अक्कल पाहिजे. नेमकं आपण कुठं जायला पाहिजे, आपल्या दुःखाचं नेमकं निवारण कोण करत, आणि ते निवारण करता आपल्याला कोणाकडे जावं लागेल. आपण जिथे बघतो ज्याच्याकडे आपण जातोय ते उपाय करण्याकरता, जर तो स्वतः सुखी नसेल तर तो आपल्याला काय सुखी करणार. तो स्वतःच जर त्याच्या संसारात गुरफटलेला आहे, तो स्वतःच जर दुःखी आहे तर तो आपलं दुःख काय पूर्ण करणार. ज्याला आपण म्हणतो की बाबा त्याच्याकडे ती शक्तीच नाही की त्याने आपलं काही दुःखाला बाजूला करावं. तात्पुरता एखादा उपाय वेगळी गोष्ट आहे. अनेक जागेवर आपण आता बघतो की काही जे बाबा आहेत, काही चमत्कारिक लोक आहेत, तिथे गेलं तर लोक म्हणतात आपलं काम होतं. ते काम झालं म्हणजे तुमचं पूर्ण काम झालं, तात्पुरतं काम येते. एखाद्या काय म्हणतात की बाबा त्यांच्यामुळे काय झालं, आमच्या घरात संतती नव्हतं, त्यांनी असा उपाय सांगितला, त्याच्यात ती संतती झाली, आता आम्हाला काय झाला, मुलगा झाला घरात. बरं, मुलगा झाला तर तुमचं सगळं प्रश्न मिटले का? त्याच्या मागे किती गोष्टी परत सुरू होऊन जातात. नुसता मुलगा झाला म्हणजे काम संपलं का? तो पुढे नीट निघेल का? तो शिकेल का? शिकलं तर त्याचं लग्न होईल का? त्या लग्नानंतर त्याचे मुलं, म्हणजे याच्या मागे काय आहे, एक मागणी संपली का एक मागणी आपली उपस्थितच आहे, ती कधी संपणारीच नाही. अमर्याद अशी आपली काय
यादी आहे. आणि मग ही अमर्याद यादी जी आहे ना, ही तुम्ही त्यांच्याकडे घेऊन गेले तर त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्यच नाही. ते तर असं आहे की बाबा कावळ्याला बसायला आणि फांदीला मोडायला अशा काही काही घटना घडतात, म्हणून लोकांना वाटतं की आपलं काम झालंय. विठ्ठला तर नेमकं मग जायचं कोणाकडे? ते जायचं अशांच्याकडे की बाबा ज्यांच्याकडे काहीतरी सुखाचं त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला वाटलं पाहिजे. आपला विषय जो आहे ना, तो भगवंताच्या विषय नाही आहे, आपल्या इकडे साधू संतांकडे चाललेला विषय असो. तर विषय असा आहे की नेमकं ज्यांच्याकडे जायचंय त्यांच्या चेहऱ्यावर काय आहे तसा भाव वाटला पाहिजे. आणि श्री तुकाराम महाराजांकडे बघितल्यानंतर त्या साधकाच्या लक्षात आलं की महाराजांच्या चेहऱ्यावर खूप मोठा असा आनंद आहे. आणि बघायला जर गेलं तर संसारात अशी कोणतीच वस्तू नाही की ज्याच्यानं त्यांच्याकडे काहीतरी आनंद निर्माण व्हावा. परिस्थिती जी आहे ते अगोदरची जरी सावकारी वगैरे सगळी असली तरी महाराजांनी काय केले, ते सगळं जे आहे ते दान करून टाकलेलं आहे, गोरगरिबांना ते देऊन टाकलेलं आहे. आणि ते जे आहेत त्या सगळ्या गोष्टीपासून त्यांना वैराग्य निर्माण झालेलं आहे. आणि अशा वैराग्याच्या स्थितीत असणारे महाराज बघा, त्यांच्या जर पूर्ण जीवनाचा आढावा घेतला तर त्याच्या 1% ही दुःख आपल्याकडे नाही जेवढं दुःख महाराजांच्या जीवनात आहे. तुकाराम महाराजांचं जर जीवनचरित्र आपण बघितलं तर त्या सगळ्या त्यांच्या होणारे जे एक एक आघात आहेत ते जर आघात आपण बघितलं तर त्याच्या 1% दुःख आपल्याकडे नाही. तरी आपले जे चेहरे आहेत ते कायम काय आहे, पडलेलेच आहे. कायम जर बघावं की बाबा क्यों भैर होते कैसे तो सुरती वैसे, त्याला काय पर्याय नाही. आमचं काय दिसणं तसं आहे. आणि महाराजांचं जे दिसणं आहे त्यांच्या चेहऱ्यावर काय कायम आनंद आहे. आणि तो आनंद बघून त्या साधकाला असं वाटलं, तसा तर तो जो गेला होता तो काही अशा अवस्थेनं नाही गेला की आपल्याला पारमार्थिक अवस्था कशी प्राप्त होईल. तो ज्या अवस्थेनं तिथे गेलाय तो त्रिविध तापानं त्रस्त असलेला एक साधक आहे किंवा एक सामान्य मनुष्य आहे. त्याचं कारण असं आहे की अभंगाचं जर 3रं चरण आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आहे की भवरोगा ऐसे जाय अनिक काय शुल्लक. म्हणजे त्याला असं सांगतात की शुल्लक गोष्टी काय सांगतात, शुल्लक जे तुम्ही विचारायला आले ते तर निश्चित दूर होणार, भवरोगही दूर होणार असं महाराज सांगतात. त्या अर्थी जर या अभंगाची रचना आपण बघितली तर जो येणारा जो ग्रहस्थ आहे तो या त्रिविध तापानं त्रस्त असावा. आणि मग जरी त्रस्त असला तरी त्याचं एक भाग्य असं आहे की त्या भाग्यामुळं काय झालं, त्याला महाराजांकडे येण्याची काय झाली बुद्धी झाली. आणि मग जे तज्ञ जे डॉक्टर असतात ते तज्ञ डॉक्टर जे आहेत ना, तुम्ही जर त्यांच्याकडे एखादी गोष्ट घेऊन गेले तर ते तुम्हाला तात्पुरतं कधी बरा करणारा जो आहे तो तज्ञ डॉक्टर नसतोच. तुम्ही जी घेऊन गेलेले जे तुमचं काही आजार आहे तर ती अडचण जर त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर तो कायमस्वरूपी बरा करणारा डॉक्टर पाहिजे का तात्पुरता औषध देणारा डॉक्टर पाहिजे? काय पाहिजे? कायमस्वरूपी त्या आजारातून काय व्हायला पाहिजे, बरं व्हायला पाहिजे. तसं तर सध्या आता असे राहिलेलेच नाहीत वैद्य. तो कायमस्वरूपी बरं वाटलं पाहिजे तुम्हाला. सध्याची जर परिस्थिती पाहिली तर रोगही काय आहे त्याच स्टेबल अवस्थेत ठेवायची काय आहे डॉक्टर लोकांची तयारी आहे. आणि तो रोगी काय जगला पाहिजे आणि रोगही संपला नाही पाहिजे, म्हणजे आपलंही काम चाललं पाहिजे. सगळे डॉक्टर नाही पण बहुतांशी आता काम काय झालं असंच झालंय. जर असं नसलं असतं तर मला सांगा, ज्यांना डायबिटीज आहे त्यांना काय महिन्या 2 महिन्याच्या गोळ्या घ्यावं लागतात का जन्मभर? काय घ्यावं जन्मभर ना. त्याच्यातही ते दर 2-3 महिन्यात तुम्हाला सांगतातच की बाबा ते टेस्ट करून आमच्याकडे या. म्हणजे त्यांचंही चाललं पाहिजे, त्या मेडिकल वाल्याचंही चाललं पाहिजे, पेशंटही काय मेला नाही पाहिजे, तोही जगला पाहिजे. म्हणजे तिघाचंही काम काय चाललं पाहिजे. मग आता बीपी जर बघितलं आपण, बीपीच्या बाबतीत काय हाच प्रकार आहे. त्या काय ते तुम्हाला ते लावतात, ते लगेच सांगतात 140/90 नाही आहे तुमचा, तुम्हाला याच्या गोळ्या घ्यावाच लागतील. किती दिवस घ्यायच्या, कुठपर्यंत घ्यायच्या, मरेपर्यंत त्या गोळ्या काय चालू. त्याच्यातून काय सुटका आहे का तुमची? कशातूनच सुटका नाही. म्हणजे हे काय आहेत, वैद्य तर आहेत, त्याच्या बाबतीत वाद नाही, मरू देत नाही, हा आपल्यावर उपकार आहे. नाही तर त्यांनी मारलंही असतं आपल्याला, पण समजा ते मरू देत नाही, आपल्याला जगवतात म्हणून त्यांचे उपकार आहेत. पण ते रोगाला बाजूला करण्याला समर्थपणा आहे का त्यांच्यात? नाही. ते काय म्हणतात, ह्या गोळ्या तुम्हाला कायमच घ्यावा लागतील.
तर तुम्ही काय करता, जगता. म्हणजे तो रोग जो आहे तो तुमच्याकडून काय समूळ नष्ट करण्याची त्यांच्याकडे ताकद नाही. परंतु जी व्यक्ती, जे गृहस्थ जे महाराजांकडे आलेले आहेत, या त्रिविध तापानं जे त्रस्त झालेले आहेत, तर महाराज सांगतात की बाबा मी तुम्हाला औषध देतो, असं औषध देतो की त्याच्यानं तुम्हाला जी आजार आहे, जे तुम्हाला त्रास आहे, ते काय, तेने पीडा वारेल. वारेल म्हणजे काय, वारेल शब्दाचा अर्थ काय, मरण. आपण काय म्हणतो, तो आमका आमका ग्रहस्थ काय झाला, वारला. वारला म्हणजे काय, मेला. तसं एखाद्या वैद्याकडे आपण जर गेलो, ही मला पीडा झाली, तर तो असं म्हणाल का की तुमची जी पीडा आहे ती वारून जाईल किंवा ती संपून जाईल, ती तुम्हाला परत होणार नाही, याची शाश्वती देतेत का ते? नाही देत. पण जे महाराजांकडे जे औषध आहे, कारण त्याचं मूळ विषय असा आहे की त्या विषयातले ते काय आहेत, तज्ञ आहेत. आणि ते तज्ञ माणसांकडे गेल्यामुळे तो जरी या त्रिविध तापाने त्रस्त झालेला सामान्य ग्रहस्थ जरी असला, तरी पण तो चांगल्या वैद्याकडे गेल्यामुळे काय झालंय, त्याचं नशीब चांगलं आहे. जसं असे अनेक जणांना आजार झाले आणि या आजारातून काय झाले, त्यांना चांगला जर वैद्य मिळाला तर ते काय करतात, त्याच्यातून त्याची सुटका करतात. असाच काहीसा जो आजार आहे, ज्याला आपण सुरुवातीला म्हणून गेलो की शोकरूपी जो आजार आहे, तो शोकरूपी आजार जो आहे तो गीतेमध्ये जर बघायला गेला आपण, तर काय झालं, अर्जुनालाही काय झालाय, तोच आजार झालाय. आणि काय झाले, भगवान श्रीकृष्ण काय आहे, त्यांना गुरु रूपानं, वैद्य रूपानं जे भेटले, त्यांनी काय केला, त्यांचा जो आजार आहे तो काय केला, ज्याला आपण म्हणतो की बाबा समूळ नष्ट करायचा. आणि समूळ नष्ट कसा, की त्यांनी तर छोटीच गोष्ट विचारली होती, तेवढ्या पुरतं तेवढं जर सांगितलं असतं तर तेवढं काम झोपूनही गेलं असतं. त्यांनी काय विचारलं, समोर सगळे माझे गुरुजन आहेत आणि या गुरुजनांना मारणं योग्य आहे का अयोग्य आहे, म्हणजे सरळ नीती जी आहे ते तुम्ही सांगा. तेवढ्या पुरतं जर भगवंतांनी सांगितलं असतं तर चाललं असतं, तुला काय करायचं, मी आहे ना, मार, एवढं सांगितलं असतं तरी काम झालं असतं. पण भगवंतांनी जो पूर्ण गीतेचा जो उपदेश केलाय तो कशा करता केला, की परत जे आहे, परत तो रोग परत होऊ नये, आणि झाला तरी त्याच्यातून बाहेर येण्याची काय आहे, त्याची तयारी व्हावी. म्हणून असा संदेश दिला की तो त्यांच्या तर कामाचा आहेच, पण आपल्या सगळ्यांनाही काय झालंय, तो एक मोक्षाकडे घेऊन जाणारी ती वाट झाली आहे. विठ्ठला त्यांचा सहज काय, सहज त्यांनी विचारलं की गुरु न हत्वा हि महानुभावा श्रेयो भोक्तुम भैक्षमपि लोके हत्वार्थ कामान सुगुरुनि हैव पुंजीन भोगान रुद्र प्रदीप्ता. आता बघा, इथं काय त्यांनी सांगितलं की बाबा ह्या गुरुजनांना मारणं आणि हे रक्तरंजित जे भोग आहेत हे मी भोगणं, हे देवा तुम्हाला कितपत योग्य वाटतं, असा सामान्य प्रश्न आहे. आणि कोणालाही पडणार. आजचे जरी गुरु असले आणि जर परिस्थिती अशी जर आपल्यावर आली तर आपण काय विचार करू, असू द्या काही पण भांडण, पण ते कोण आहेत, आमचे गुरु आहेत, आपण त्यांना कसं मारायचं, हा प्रश्न साहजिक आहे, कोणालाही पडणार. पण भगवंतांनी जे पुढचा सगळा उपदेश केला, असं करता करता 18व्या अध्यायापर्यंत जेव्हा भगवान आले आणि मग आता भगवंतांनीच एक प्रश्न विचारला, तो 18व्या अध्यायामध्ये जे आहे ते 72 नंबरच्या श्लोक मध्ये त्यांनी प्रश्न विचारले. कच्चिदेत अच्युतं पार्थ त्रैवैकग्रान चेतसा कच्चिद ज्ञान समोह प्रनष्टस्ते धनंजय. आता इथं भगवंतांनी काय विचारले, मी तुला जे सगळं सांगितले तू एकाग्र चित्तानं ते काय केलंय, सगळं श्रवण केलंय, आणि आता याच्यानं तुझा जो मोह आहे तो बाजूला झालाय का. मग आता त्याच्या उत्तरादाखल जे ते आता अर्जुन सांगतायत की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. आता सगळ्यात जे सुरुवातीला जे आहे, जे अर्जुन म्हणतायत की बाबा मला कळत नाही मी काय करू, हे करू का ते करू, हे म्हणणारे अर्जुन आता इथं काय म्हणतायत की माझा पूर्ण संदेह बाजूला झाला, आता करिष्ये वचनं तव, तेव्हा तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं, असा माझा काय झालाय पूर्ण नष्टो मोह स्मृती लब्ध्वा, म्हणजे माझा मोह जो आहे तो नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, माझा जो काही संशय आहे तो बाजूला झाला आहे. म्हणजे जसं अर्जुन भाग्यवान आहे तसंच या अभंगातील जे गृहस्थ आहेत, जे महाराजांकडे गेलेले आहेत आपली अडचण घेऊन, ते सुद्धा भाग्यवान आहेत.
आणि या भाग्यवान श्रोत्याला जे आहे आता महाराज जे औषध सांगतायत ते अभंगाचं पहिलं छंद. आलेला जो गृहस्थ आहे त्याला काय महाराज सांगतात किंवा ब्रह्मरस घेई काढा जेने पिढा बारे. ज्याच्यानं काय आहे तुझ्याकडचे जे दुःख आहे ते बाजूला होईल असं मी तुला औषध सांगतो. आणि ते औषध जे आहे ते महाराज खात्रीपूर्वक का सांगतात. इथे एक प्रश्न असा निर्माण होतो आपल्याला की जर गृहस्थ जो आहे तो जर सामान्य पिढा घेऊन जर आलेला असेल तर त्याला ब्रह्मरस सांगण्याचं कारण काय. ज्याला आपण म्हणायचं की बाबा उंदरावर तोफ्याची योजना कशाला, तर त्याचं मुख्य कारण असं आहे की मी जे सुरुवातीला बोलून गेलो, ज्या वैद्याला असं वाटतं की जो आलेला जो पेशंट आहे, जो आलेला जो रुग्ण आहे, त्याचा जो आजार आहे तो समूळ नष्ट व्हावा. आणि समूळ नष्ट व्हावा हे केव्हा वाटतं, जेव्हा त्याच्याकडून काही मिळवायचं त्यांच्याकडे काय आतमध्ये मनामध्ये तशी कोणतीच भावना नसते की याच्याकडून आपला हा स्वार्थ साधला पाहिजे, तो स्वार्थ साधला पाहिजे. फक्त काय तळमळ आहे की त्याचं चांगलं झालं पाहिजे एवढी तळमळ काय महाराजांच्या चित्तात होती. त्यामुळे काय महाराज एका जागेवर सांगतात सुद्धा, नवे वैद्य आम्ही अर्थीचे भुके, नव वैद्य आम्ही अर्थीचे भुके. हो, ते काय सांगतात की आम्ही असे वैद्य नाहीत की ज्याला काहीतरी लोभ आहे. नवो वैद्य आम्ही अर्थीचे भुकेले, म्हणजे कोणताही तुमच्याकडून आमचा स्वार्थ नाही, आम्हाला कोणताही एक रुपयाही तुमच्याकडून पाहिजे नाही. आणि तो स्वार्थ नसल्या कारणानं काय होतं, अशी ट्रीटमेंट दिल्या जाते की जी काय आहे जी पूर्ण बरोबर आहे आणि त्याच्याकडून काय होईल पुन्हा ती पीडा त्यांच्याकडे येणार नाही. याच्याकरता महाराज काय हाडवैद्य. हाडवैद्य असे आहेत की ते कोणी जरी सामान्य ग्रहस्थ त्यांच्याकडे गेला आणि जर त्यांना काही विचारायला लागलं तर जे खरं असेल, जे त्याच्या हिताचं असेल तेच महाराज प्रत्येक जागेवर सांगतात. जर आपण तुकाराम महाराजांच्या जर चरित्रात जर बघितलं तर सामान्य जरी व्यक्ती एखादं काही विचारायला गेली तरी त्याचं कल्याण होईल असंच महाराजांचं बोलणं होतं. त्यांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे, एक कडुसचे जे आहे ना ते गंगाराम बुवा मवाळ म्हणून जे आहेत, तर ते असं झालं की त्यांची म्हैस एक 7-8 दिवस झाली हरवली. आणि हरवल्यानंतर जे आहे ते असे शोधत निघाले. आता महाराज जे आहे ते भंडारा डोंगरावर नित्य काय आहे नित्य नामस्मरणा करता तिथं जायचे. तिथं ते आपापल्या ह्याच्यात काय तल्लीन होते, ज्याला आपण म्हणतो ब्रह्मानंदी नागरी टाळी. एकदम देहभान विवर्जित अवस्था होऊन महाराज काय भजन करत होते.
आणि भजन करता करता जसं ज्याला म्हणतो आपण राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण असे तल्लीन झाले भजनामध्ये. आणि या तल्लीनतेमध्ये काय आहे, ही जी आता आपण जी चाल म्हटली ना आता रामकृष्ण हरी विठ्ठल केशव महाराज, ही परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी ते आत्ताच 2-3 दिवसा अगोदर जे आहेत त्यांचं परलोक गमन झालेलं आहे, असे पूजनीय साखरे महाराजांची चाल आहे. तर या अशा भजनामध्ये काय ते तल्लीन झालेले आहेत. आणि या तल्लीनतेमध्ये काय झालं, तो मध्येच येऊन काय झालं, आता सामान्य ग्रस्त तरी असं विचारेल का एखादा भजनात आहे का हो तुम्ही आमची म्हैस पाहिली का, 7-8 दिवस झाले. तर त्या अवस्थेत असणाऱ्या महाराजांना काय, हे बघा काय सांसारिक लोकाला नाही का कुठेही तुम्ही घेऊन जा, ते आपलंच काम करणार, त्यांना त्या आपल्या कामाविषयीच घेणं देणार. आमचे बाबा जे आहेत ते आजोबांच्या कीर्तनातला एक प्रसंग सांगतात नेहमी, की 1-2 तास खाली एक शेठजी कीर्तनात तिथं बसले होते आणि कीर्तन वगैरे सगळं झालं. आणि मग जेव्हा बैठकीत बसले तर बैठकीत बसल्यावर ते आमच्या भक्तराज महाराजांना विचारू लागले, महाराज यावर्षी तुरीचे काय भाव राहते. आता सांगा 2 तास कीर्तन जो ऐकणारा ग्रस्त आहेत आणि कीर्तनासंदर्भात काही विचारावं की परत आपल्या प्रपंचाचंच विचारावं. तर असं आहे, ते कुठे जरी गेले तर त्यांना काय आपल्या प्रपंचाविषयीच काहीतरी घेणं देणं असतं. त्यांना विचारले बाबा आमची म्हैस पाहिली का, जरी त्यांनी असं विचारलं तरी महाराजांनी न रागवता त्यांना असा उपदेश केला की बाबा तू म्हैसीला शोधत पर्यंत इथपर्यंत जो आलाय, जे कष्ट तू म्हशीला शोधण्याकरता घेतोय त्याच्यातले अर्धे जरी कष्ट तू देवाला शोधायला घेतले तरी तुला देवाची प्राप्ती होते. विठ्ठला विठ्ठल. तर महाराजांकडे जरी सामान्य अवस्थेत जरी ते विचारायला आले तरी पण तळमळ अशी असल्यामुळे महाराजांनी काय सांगितलं त्यांना की मी तुला जे औषध सांगतोय, जे काढा सांगणार आहे, तो जर काढा घेतला तर तुझ्या या सगळ्या पिढेचं काय होईल, ही सगळी जी पीडा आहे ती बाजूला होणार आहे. असा ब्रह्मरस रूपी काढा काय मी तुला सांगणार आहे. आता ब्रह्मरस रूपी काढा जर आपण वेदांताच्या भाषेत जर सांगायला लागलो तर वेदांताच्या भाषेत मला वाटतं कालही बरंच वेदांत झाला असेल. त्यामुळे आपण सामान्य भाषेत आपण बघू की बाबा ब्रह्मरस म्हणजे नेमकं काय. तर बघा, ब्रह्मरस म्हणजे असा आहे की आपल्याला जे काही अनेक रस आपल्याला माहिती येते, कितीतरी रस आहेत आपल्या जीवनात. जसं आपण खाण्याच्या संदर्भात जर म्हणलं तर सगळ्यात काय आपल्या आवडतीचं काय, आमरस आहे, त्याच्यानंतर ऊसाचा रस आहे,
त्याच्यानंतर वेगवेगळ्या वस्तूचे काय करतो आपण, रस काढतो. रस म्हणजे ज्यूस. रस म्हणजे काय, ज्यूस. काही अंगुराचे आहेत, काही कशाचे आहेत, अनेक काही रस आहेत जे मलाही माहित नाही आणि त्याच्यात मला रस नाही. त्याच्यामुळे ते रस काय आपल्याला माहित नाही. ज्यांना त्याच्यात रस असेल त्यांनी ते रस बघावे. त्यामुळे अनेक जे रस आहेत ते जसे ज्या ज्या वस्तूपासून तयार झाले तर काय आपण त्याला काय म्हणतो, त्याचा रस. तर सामान्य आणि सोप्या भाषेत जर म्हणायचं तर ब्रह्मरस म्हणजे काय की ब्रह्म म्हणजे भगवान आणि भगवंतांपासून उत्पन्न झालेला किंवा भगवंताच्या समीप असलेला जो रस आहे तो म्हणजे काय, ब्रह्मरस. आणि या ब्रह्मरसाचा जर तू काढा घेतला किंवा ते ब्रह्मरस जर जीवनात तू उतरवलं, जर त्याचं सेवन केलं तर काय होईल, त्याच्यानं तुझ्या सगळ्या जेवढ्या पीडा आहेत त्या सगळ्या पीडा काय होतील, बाजूला होतील. आणि मग आता हे जे ब्रह्मरस आहे आता हे नेमकं घ्यायचं कसं, कारण आता आपल्याला इतर काढे वगैरे माहिती किंवा कसे घ्यायला पाहिजे. तसं तर आपण जर असं गुगलवर वगैरे आजकाल काय सर्च करतो, काही जरी एखादी आपल्याला औषधी सांगितली, हा काढा घ्या की लगेच आपण टाईप ब्रह्मरस काढा, त्याच्यात येतो. त्याच्यात सुद्धा आता काढा येतोय बरं, ब्रह्मरस काढ्या नावानं त्याच्यातही एक काढा आहे आणि त्याची सुद्धा जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ना त्याच्यावर महाराज अभंग लिहिलेला आहे बरं, ब्रह्मरस घेई काढा पण आपल्याकडे जेने पिढा तर तिकडे तेने पिढा वारेला असं लिहिलेलं आहे ऍडव्हर्टाइजमेंट. आणि वर असं सांगितलेलं आहे त्याच्यात की जी आपली त्रिविध जी प्रकृती आहे, ज्याला आपण कफ वात पित्त जी प्रकृती आहे, ती प्रकृती जी आहे ती तुमची त्रिविध, काही जरी त्रास असला तर त्याच्यानं काय होईल, तो बाजूला होईल आणि तुमची प्रकृती ठणठणीत होईल. तसा हा जर ब्रह्मरस आपण घेतला तर सत्व रज तम या त्रिगुणाच्या पलीकडे असलेले जे भगवान आहेत त्यांचा रस काय होईल, आपल्या आतमध्ये निर्माण होईल आणि त्याच्याला काय होईल, आपल्या जेवढ्या पीडा आहेत तेवढ्या सगळ्या बाजूला होतील. विठ्ठला पण मग आता हा नेमका मिळतो कुठे आणि मग मिळाला तर याचं सेवन कसं करायचं. तर बघा, मिळण्याचं ठिकाण आणि सेवन कसं करायचं या दोघांची जी पद्धती आहे ना ती सुद्धा महाराजांनीच अनेक अभंगामध्ये सांगितली. लाभोनी मृदंग मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. इथं काय महाराजांनी त्याची पद्धती सांगितली. पद्धती कशी, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष म्हणजे मृदंग लावायचा आहे, श्रुती आणि टाळ म्हणजे श्रुती म्हणजे विना आणि टाळ वगैरे या सगळ्या गोष्टी. तसं तर पेटी जी आहे ती त्याच्यामध्ये काय सांगितलेली नाहीये, पण आता आमचे स्वर पक्के नाही म्हणून आम्हाला त्याचा काय आधार घ्यावा लागतो. अन्यथा फक्त काय सांगितलेले, मृदंग आणि विना, आणि विनेकरी खूप दूर आहेत, आपल्यापर्यंत त्यांचा आवाजच येत नाही म्हणून काय आपल्याला ह्याचा आधार घ्यावा लागतो. अन्यथा पेटी काही ह्याच्यात सांगितलेली नाही. मग कोणाला असं वाटेल की बाबा इथेच ब्रह्मरस मिळतो का, इतर जागेवर तो नाही आहे का, तर तसं काही नाहीये. हे फक्त तुम्हाला एक ठिकाण सांगितलेलं आहे. का, कारण बघा एखादं जे औषध असतं ना ते जर औषध तुम्हाला जर आता आम्ही सांगितले ब्रह्मरस म्हणजे तुम्ही नामस्मरण करा त्याच्यातून ब्रह्मरस निर्माण होईल. दिवसभरात थकून आलेला माणूस आहे आणि त्याला जर आपण सांगितलं की आता एखादी माळ घ्यायची आहे, काही नाही, म्हणत राहा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, त्याच्यातही काय ब्रह्मरसच आहे. तसं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जे अर्जुनाला जो भगवंतांनी उपदेश केला आहे तोही काय
ब्रह्मरसच आहे. ज्ञानेश्वरी काय आहे? ब्रह्मरसच आहे. आता इथं जे श्रीमद भागवत चालू ते काय आहे? तेही ब्रह्मरसच आहे. हे सगळे ब्रह्मरसच आहेत. पण आपल्याला जे घरी शक्य आहे, जर घरी आपण म्हटलं नामस्मरण घेत राहा तर किती वेळ चालेल? 5-10 मिनिटांना कधी कधी घेता घेता केव्हा माळ पडून जाईल, सकाळीच लक्षात येईल माळ येईल, त्याची गाठ भेट काय होईल? सकाळीच होईल. कारण ते शक्य नाही. त्याचं कारण काय? तेवढी आवड त्याच्यातली जर असली तर या गोष्टी होतात. हे आवड लावायचं काय? हे ठिकाण आहे. जसं एखादं लहान मुलगा जर असला आणि त्या लहान मुलाला जर एखादं औषध जर डॉक्टरनी सांगितलेलं असतं की बाबा अशी तू औषध घ्यायचं आहे आणि ते औषध जर कडू असलं तर तो काय करतो? जसं त्या आईनं समजा ती गोळी हातात पकडली का घरभर फिरत असतो, नाही मला नाही घ्यायचं, मला नाही घ्यायचं, पळत पळत इकडं पळ तिकडं पळ. मग ती आई काय करते? शेवटी ती आई एखाद्या दुधामध्ये वगैरे कशात तरी ती कालवते. ते म्हणते बरं जाऊ दे बाळा, तुला नाही घ्यायचं ना ते औषध, ते चिव घेऊन गेली, काऊ घेऊन गेली, ते त्याच्यात टाकून द्यायचं आणि त्याला काय करायचं? त्याला नंतर घोळायचं. बरं तू एक काम कर, हे काय कर, हे दूध घे, बरं आपण ते औषध नंतर घेऊ, हे दूध घेऊन टाक. आणि तो काय करतो? दुधानं ती गोष्ट काय करतो? सेवन करून. तसं हे जे मृदंग, श्रुती, टाळ वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे जी प्राथमिक जी अवस्था आहे, ज्याला आपण आवड लावायची अवस्था म्हणतो, त्या आवड लावायच्या अवस्थेमध्ये काय हे सगळं गरजेचं आहे. ह्याच्यानं काय होतं? हळूहळू आपल्याला त्या गोष्टीची आवड लागते. आणि मग जसा मोठा ग्रस्त आहे त्याला जर सांगितलं हे गोळ्या घ्यायच्या आहेत तर त्याला मग कशाचीच गरज नाही. तो तर अशा कडाकडा चावतो. ज्याला सवय लागून गेली असते तो तर पाणीही घेत नाही, कडकड चावून घेतो. तसं एकदा जर नामस्मरणाची जर सवय लागून गेली तर त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला या 8 दिवसाच्या वातावरणामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहे याच्यातून आपली आवड निर्माण करायची. आणि तसं त्या रसाचं काय करायला पाहिजे? आपण नित्यानं सेवन करायला पाहिजे. पण जसं औषध जर सांगितलं तर त्या औषधाच्या माध्यमातून औषध तर घ्यावं लागतं, पण त्याही पेक्षा जर जरुरी काही असेल तर ती पथ्य. त्याचं कारण असं आहे, एक वेळ औषधाची मात्रा कमी जास्त झाली तर चालतं, पण जर पथ्य बिघडवलं आणि औषध जर कमी जास्त झालं तर मग काही त्याचं काय? त्या रोगाला विठ्ठल मात्रा घ्यावी, विठ्ठल मात्रा घ्यावी, विठ्ठल मात्रा घ्यावी. अतिशय चांगलं प्रमाण आहे किंवा त्याला पथ्य सांभाळावे. ज्याला ही मात्रा घ्यायची, ज्याला हा ब्रह्मरस घ्यायचा आहे त्याला काय करायचं? पथ्याला विशेष लक्ष द्यायचंय. आणि जर पथ्य जर व्यवस्थित सांभाळलं तर काय होतं? त्याच्यानं घेतलेल्या औषधाचा फायदा होत असतो. एक वेळ जर औषध जरी कमी जास्त एखाद्या मात्रेत झालं तरी चालतं, पण पथ्य जे आहे ते खूप जरुरी असतं. कारण डॉक्टर लोकही काय करतात, तुम्ही जर आपण त्यांच्याकडे गेलो तर अगोदर तुम्हाला त्या गोळ्या वगैरे लिहून देतात आणि तुम्हाला काय तुम्ही खाताय त्याच्यातलं काय बंद करायचं हे अगोदर सांगतात आणि काय चालू करायला पाहिजे हे अगोदर सांगतात. आणि मग आपले तुकोबार आहे तर खूप सुरुवातीलाच आपण बोलून गेलो की हाड वैद्य आहे आणि जो सगळा काही त्रिविध ताप आपल्या पाठीमागे लागलेला आहे त्याच्यावरचं जालिम औषध ते आपल्याला सांगतायत. ब्रह्मरस रूपी काढा सांगतायत. पण जसा काढा सांगितला तसा काय त्यांनी सांगितलेले पथ्य पण सांभाळायचे. पथ्य आणि कुपथ्य या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या
पथ्य नाम विठोबाचे आणि गवाचे नसेवी. आता काय इथं पथ्य सांगितलेले. पथ्य काय सांगितलेलं? पथ्य नाम विठोबाचे. बहुतांशी असं आहे की आपल्याला पथ्य म्हणजे असं वाटतं की जे खायला नाही सांगितले त्याला आपण काय म्हणतो, पथ्य सांगितलेलं आहे मला. खरं तर ते पथ्य नाही बरं, ते कुपथ्य आहे. पण आपली बोलायची पद्धतच काय झाली, उलटी झाली. पथ्य म्हणजे जे चालतं, जे करायला पाहिजे त्याला काय म्हणतात पथ्य, आणि जे नाही चालत, जे नाही करायला पाहिजे त्याला काय म्हणतात कुपथ्य. आता इथं काय सांगितलंय? पथ्य नाम विठोबाचे. आता तो जर काढा घेतलेला आहे तर त्या काढ्यानं काय आहे, तुम्हाला सगळ्यात अगोदर काय मुखानं काय भगवंताचं नामस्मरण करावं लागेल आणि कायम काय भगवंताचंच नामस्मरण करायचं. तसं जर बघायला गेलं तर हे सप्ताह वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आता आम्ही पण जे सांगतोय ते फक्त व्याख्यान आहे. म्हणजे ज्या कीर्तनात जे आहे ना, मुख्यत्वानं जर काही पाहिजे तर ते नामस्मरण पाहिजे. सगळ्या सप्त्याचं जे मुख्य आहे ते कशा करता आहे, नामाची आवड लावण्याकरता या सगळ्या गोष्टी. आताच मी तुम्हाला बोलून गेलो की जसं नामस्मरणाची आवड लागावी म्हणून या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मुख्यत्वानं याच्यात प्रधान स्वरूप कशाला आहे? प्रधान स्वरूप काय आहे? नामाला आहे. जिथून पासून रामकृष्ण हरी नाम जे सुरुवात होईल तिथपासून काय आहे, श्रोत्यांची जबाबदारी आहे. तिथून त्यांनी यायला पाहिजे, तिथून त्या नामस्मरणाचा काय आनंद घ्यायला पाहिजे. पण आता काय झालंय, कीर्तनाची सवयच अशी लागून गेली प्रत्येकाला. साला अजून चाल चालू आहे, म्हणजे आता चालला सुद्धा काही काही लोक जे ते अजून इवळी चालू आहे, जाऊ आपण थोड्या वेळानं. पण ते जे आहे ना, ही मुख्य गोष्ट नाही. मुख्य कीर्तन कुठून सुरू झालंय? जेव्हापासून विनेकरी इथं उभे राहिले आणि त्यांनी सुरू केलं रामकृष्ण हरी, तिथून काय आहे, श्रोत्याची जबाबदारी आपण तिथून येऊन बसायला पाहिजे. कारण आपल्या मुखातून तेवढ्या वेळा काय होतं, सामुदायिकरित्या नामस्मरण घडतं आणि ते नामस्मरण जे आहे ना ते मुख्यत्वानं आपल्याकडून घडायलाच पाहिजे. ह्या कसोशीने सगळ्यांना प्रयत्न करायला पाहिजे. आता आजच्या कीर्तनापर्यंत तुम्ही आले नसेल तरी आता उद्यापासून सगळ्यांना तुम्हाला काय विनंती आहे, काय करायचं, केव्हापासून यायचं? जेव्हापासून हे सगळे उभं राहतील. पण तुम्हाला सगळ्यांना वाटतो हे करतायत तर चालून द्या, तसं नाही राहत. आपण काय करायचं, रामकृष्ण हरी सुरू झालं की आपली ती जागा काय तिथपासून सुरू करायची आणि तिथून जे नामस्मरण सुरू झालं तर शेवटच्या जय विठ्ठल पर्यंत जेव्हा जेव्हा आपल्याला संधी निर्माण होईल तेव्हा तेव्हा काय करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. विठ्ठला आणि हे तर झालं फक्त या कीर्तनापुरतं. पण कायमस्वरूपी जे आहे, कायमस्वरूपी आपल्या तोंडातून काय नामस्मरण कायम आलं पाहिजे. आणि त्याच्याकरता काय सांगितलं, आपल्या कामाचं जे आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. मुख्यत्वानं काय आहे त्यांनी पुढे सांगितले, डोळ्यांनी काय करायचं, हाताने काय करायचं, या सगळ्या गोष्टी त्याच्यात जरी आलेल्या असल्या तरी मूळ काय आहे, आपल्या वाचेनं आपण काय नामस्मरण करायला पाहिजे, काय पथ्य सांभाळायला पाहिजे, हे काय सांगितलेलं आहे. आत्ताच आपल्या कीर्तनाकरता जे आहेत ते जे भागवताचार्य जे आहेत तिथलचे महाराज, त्यांचं आगमन झालंय. आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं. पूजनीय जे महाराज आहेत त्यांच्याविषयी आजच मला बाबांनी, आमच्या गुरुवर्य बाबांनी सांगितलं होतं की श्री मुकुंद काका जे आहेत, परमपूज्य परमश्रद्धेय मुकुंद काका, यांच्याही सानिध्यात ते राहणारे महाराज आहेत. आणि तुमच्या सगळ्यांचं परम भाग्य आहे की त्यांच्या श्रीमुखातून आपण काय करतोय,
इथं त्या कथेचं श्रवण करतो. त्याही श्रवणाला जसं मी तुम्हाला सांगितलं की नमनाच्या अगोदर पासून आपण येऊन बसायचं, ही आपली जबाबदारी असते. असो तर काय करायचंय, मुखानं काय विठोबाचं नामस्मरण करायचं आहे. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती कुपथ्य काय नाही करायचं. अनेक वाचन नसेल म्हणजे आपल्या मुखानं नामस्मरण तर करायचंय, पण तोंडानं काय आहे, इतर कोणत्याही गोष्टीचं सेवन नाही करायचंय. इतर कोणतीही जी त्याज्य वस्तू आहे ती तोंडानं उच्चारणच करायची नाही. कारण जर आपण बघायला गेलो, जर एखादा डायबिटीसचा पेशंट आहे आणि त्याने इकडे शुगरच्याही गोळ्या घ्यायच्या आणि तिकडे पुरणपोळी, झोड, गुलाबजामुन खाय, चालेल का? तो जगल तरी का त्याच्यानं? एक वेळ मी काय म्हणतो, एक वेळ डायबिटीसची गोळी चुकली तर चालेल, पण हे कुपथ्य करता कामा नये. तसं आपण जे आहे ते तोंडानं नामस्मरण करायचं आणि इथून आपण सुटलो का इतरांची निंदा नालस्ती करायची, हा जर उद्योग आपला असेल तर काय तो एकदम चुकीचा काम आहे. त्याच्यानं तुम्हाला त्या घेतलेल्या नामस्मरणाचा काही फायदा होणार नाही. एक वेळ मी म्हणतो, तुम्ही जर 10 माळीचं जर नित्यनेम केलेला असेल तर 5 माळी घ्या. मी सांगत नाही कमी करा, त्याचा अर्थ तुम्ही दुसरा लावताल, बाबा आज मी 5 सांगितल्या 5 करायच्या, असं त्याचा अर्थ नाही. पण जर तुम्ही 5ही घेतल्या तर चालतील, पण जी तुमच्याकडे जर निंदा नालस्ती, एखादी जर चुकीची गोष्ट जर आपण तोंडानं उच्चारण करत असतो तर ती काय आपण कमी करायला पाहिजे. आता जे आहे हे महाराजांच्या काळातलं झालं, अनेक वाचे न सेवी. आता तर सध्या असं आहे की अनेक हाते न करी सुद्धा सांगायची पाळी आली. कारण तोंडानं एखादं चुकीचं बोलणार नाही, पण ते व्हॉट्सअपवर जे आहे दिवसभर चालूच आहे माणसाचं. याच्यावर काहीतरी चुकीची कमेंट कर, त्याच्यावर काहीतरी चुकीची कमेंट कर. काय करायचं आपल्याला हा उद्योग करून तरी? आपल्याला पटलं तर करायचं, नाही तर सोडून द्यायचं. आपल्याला काय सगळ्यांनी थोडी विचारले, आपल्याकडे सर्टिफिकेट घ्यायला थोडी आणलेत लोक की बाबा हे बरोबर आहे का हे चूक आहे. आपल्याला पटलं त्याचं आपण ऐकायचं, नाही पटलं सोडून द्यायचं तिथं. तर मूळ जो विषय आहे की अनेक वाचे न सेवी. आणखी एका अभंगामध्ये जे आहे महाराजांनी अशीच एक गोष्ट सांगितलेली आहे, आपण ते सांगू. विठ्ठल अनेकांचे कानी गुणदोष मनानानी. तर हे काय, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उगाव. याच्यामध्ये काय, भावे गावे गीत मध्ये ही गोष्ट महाराजांनी सांगितलंय की तुम्हाला जर देव पाहिजे, देव प्राप्ती जर करायची असेल तर त्याकरता मुख्य काय विषय आहे, किंवा अनेकांचे कानी गुणदोष मनानानी. मुख्यत्वानं ते करा. इतरांचे गुणदोष जर आपल्याकडून जर चालूच असले आणि मुखानं नामस्मरणही चालू असले तर त्या गोष्टीचा असा विशेष फायदा होणार नाही. त्यामुळे ती गोष्ट प्रकर्षाने टाळायची. आताच महाराजांचं आगमन झालं आहे तर भागवतामध्ये जे आहे ना, सुरुवातीलाच जे भागवत महात्म्य आहे त्याच्यामध्ये जे धुंदुकारी आणि गोकर्णाच्या संदर्भात जे आहे त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णाम् अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितरां पिबत्वम्. इथं जे काय आहेत ना, महाराज गोकर्णजी काय आहेत उपदेश करतायत आत्मदेव ब्राह्मणाला की बाबा तुम्ही जे आहेत बाबा या सगळ्या गोष्टी सोडून द्या. आणि त्याच्यात मुख्य जे आपल्याला सांगायचं आहे की अन्यस्य दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा. त्यामध्ये असं आहे की याच्यातून तुम्ही सगळ्यात अगोदर बाजूला इतरांचे जे गुणदोष आहे ते पाहिल्यानं काय होतं, आपला त्याच्यात वेळ वाया जातो. आणि हे जे अमूल्य मिळालं जे शरीर आहे ते इतरांचे गुणदोष काढण्याकरता नाहीच आहे. हे मुख्यत्वानं कशाला मिळालेलं आहे, ह्याच्यातून आपल्याला काय भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्याच्याकरता या शरीराची निर्मिती आहे. जो या गोष्टीला समजेल त्यानं काय करायचं, निंदा नालस्ती टाळायची आहे. हे महत्वाचं दुसऱ्या चरणात महाराजांचा उपदेश आहे. आता काय झालं, पथ्य झालं आणि कुपथ्य झालं. पण आता असं असतं, आपण डॉक्टरकडे जातो, त्यांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं, त्यांनी सांगितलं या गोळ्या घ्या, हे पथ्य आहे, हे कुपथ्य आहे, या सगळ्या गोष्टी जरी सांगितल्या तरी काय होतं, आपण कॅबिनच्या बाहेर आलो की आपल्याला एक सवय लागली असती परत काहीतरी जाऊन विचारायचं. एखादी गोष्ट काय राहून गेली असते, आपल्याला सवय लागते आणि त्याच्याने हे राहील का, ह्याचं लिहून दिलं का तुम्ही. तसं जे महाराजांकडे जे आलेला साधक आहे, जो गृहस्थ आहे, त्याच्या मनात परत निर्माण झालेली शंका की महाराज तुम्ही हा ब्रह्मरसाचा काढा आम्हाला देतायत, पण याच्यानं
जे मी निवारण करायला आलो ते निवारण होईल का नाही होईल अशी माझ्या मनात शंका अजून आहे. तर महाराज त्याच्यावर तिसऱ्या चरणात अजून एकदा तो संपुष्टात आलेला आहे. आपण धावत उरलेले जे 2 चरण आहे त्याचा भावार्थ सांगणार आहोत. तसं असं जर सांगितलं तर थोडं सगळ्यांना बरं वाटेल बाबा झालं. कारण वेळेची जी मर्यादा आहे ती सगळ्यांनी सांभाळायला पाहिजे. असो तर जी शंका आहे त्याच्यात महाराज त्याचं उत्तर देतात की तू जे विचारतो आहे ते सगळ्या क्षुल्लक गोष्टी आहेत की माझं हे जाईल का, माझं ते जाईल का, ह्याच्यानं माझी ही पीडा दूर होईल का, ती पीडा दूर होईल का. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या क्षुल्लक आहेत बाबा. कारण या काळानं भवरोगा ऐसे जाय अनिक काय क्षुल्लक. भवरोग म्हणजे जे आहे आपल्याला जे जन्माला यावं लागतंय, मरणाची जी पीडा आहे जी नित्य आपल्या पाठीमागे लागले की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी चक्रे शयनम, या ज्या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीमागे लागलेल्या आहेत या सगळ्यात महत्वाच्या कारणीभूत आहेत या सगळ्या पीडेला. जर त्याच्यानं जाणार असेल, ते जर त्याच्यानं बाजूला होणार असेल तर मग हे बाकीच्या तुझ्या ताप वगैरे या ज्या गोष्टी सांगतो या ज्या त्रिविध तापाच्या निवारणाकरता तू आणलाय तेच जर संपलं तर याची काय गोष्ट, ह्याची काय पिशाच. जसं असं पकडून घ्या की एखादा जो मोठा प्राणी आहे उंट, आणि त्या उंटानं जे वरचं जे त्याचं सिंहासन आहे त्याच्या सहित भिजेल असं पाणी एखाद्या जागेवर आहे आणि तो उंट भिजून आलेला आहे आणि मग शेळीनं विचारायचं अरे बाबा माझे पाय मलत व्हायचे, पाणी आहे का तिथे, तेवढं पाणी आहे का. आणि उंटासारखं जर तिथं भिजलेलं आहे तर मग बाकीच्या काय गोष्टी, बाकी हे शेळी किती किती. तसं हे जे बाकीचे त्रिविध ताप आहेत हे आहेच किती त्याच्या समोर. जिथं भवरोगासारखं जर जाणार असेल तर या एवढ्या मोठ्या गोष्टी जर त्याच्यानं बाजूला होणार आहे, एवढा मोठा रोग जो आहे जो सगळ्याला आपल्याला झालेला आहे, हे जे आपल्याला ताप भोगायला येत आहेत त्याचं मुख्य कारण असं आहे की जे नित्यानं आपण जे नेहमी आपण जे जन्म घेतोय त्या जन्मात जे चुकीचे कर्म होतात त्या कर्माचं परत आपल्याला काय ते परत भोगायला परत इथे यावं लागतंय. हा जो आपला नित्यानं चाललेला फेरा आहे हा फेरा जर त्याच्यानं चुकणार आहे तर बाकीच्या या गोष्टीला काही एक महत्व नाहीये, त्या निश्चितच त्याच्यानं दूर होणार आहे. असं ज्याला आपण जर तर जसं म्हणतो त्या अनुमान प्रमाणानं महाराज काय सांगतात, निश्चितपणे ही गोष्ट सांगतात, निश्चयानं या गोष्टी सांगतात. आणि आता जे आहे याचा अजून एक जो फायदा आहे जो सगळ्यात महत्वाचा आहे तो श्री तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात.
तुका म्हणे नव्हे बाधा बाधा तुका म्हणे नव्हे बाधा तुका म्हणे नव्हे बाधा 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 बाधा
तुका म्हणे नवे बाधा अनिक कदा भूतांची पथ्यनाम विठोबाचे अनिक वाचे नसेबी. आता सगळ्यात शेवटचं जे महाराज सांगतायत, तुका म्हणे नवे बाधा अनिक कदा भूतांची. इथं भूत हा जो शब्द आहे, काही लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे की भूत बाधा वगैरे या निमित्तानं काही महाराज बोलतायत का. तर जर तसा आपण त्याचा अर्थ लावला तर ते थोडा चुकीचा अर्थ होईल. त्याचं कारण असं आहे की सगळ्यात सुरुवातीला जे महाराजांनी सांगितलं आहे की याच्यानं काय तेने पिढा वारेल, आणि पिढेमध्ये जे प्रकार येतात त्याच्यातला जो आपण आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक ज्या 3 प्रकार सांगितले, त्याच्यामध्ये आधी दैविक या प्रकारामध्ये काय होतात, या भूत पिशाच्यांच्या ज्या पिढा आहेत त्या आधिदैविक प्रकारात येतात. जर ते तिकडच दूर झालं तर मग परत एकदा अनिक कदा भूता म्हणायची गरजच नाही उरत ना. जर तसा अर्थ आपण लावला तर तो चुकीचा आहे. याचं फक्त एकच असा अर्थ आहे की हे जे पंचमहाभूताचं जे शरीर आहे, हे शरीर आपल्याला पुन्हा घेण्याची गरज पडणार नाही. म्हणजे अनिक, ज्याला तुकाराम महाराज म्हणतायत की इथून पुढे जे आहे, जर तुम्ही या सगळ्या गोष्टी जर जशाला तशा जर अवलंबल्या, तशाला तशा जर फॉलो केल्या, कारण काय आता अवलंबल्या शब्द सुद्धा लक्षात येणं मुश्किल आहे, एवढं आपण काय इंग्लिशच्या आहारी गेलेलो आहे. तर जशाला तशा जर आपण त्याच्यावर चाललो तर त्याच्यानं काय होईल, तुका म्हणे नव्हे बाधा अनिक कदा भूतांची. हे जे पंचमहाभूताचं शरीर हे आपल्याला परत घ्यायची गरज पडणार नाही, या जन्मातच आपलं काम होईल, असा काय खात्रीशीर इलाज महाराज या अभंगातून आपल्या सगळ्यांना सांगतात. परंतु कसं आहे, पथ्यनाम विठोबाचे अनिक वाचे नसेवी. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुका ज्ञानेश्वर यथामती थोडासा उशीर झालेला आहे. जेवढ्या आपल्याला थोडस उशीर आहे त्याच्याकरता सगळ्यांची क्षमा मागतो. तर जसं माझ्या बुद्धीला जमेल, जे योग्य असेल ते सद्गुरूंचं आहे तसा अर्थ लावायचा आणि त्या अंगाने आपल्या जीवनात काय करायचा, बदल करून घ्यायचा आहे. कारण हे जे तुकोबारायांचे वगैरे जे अभंग आहेत, ज्ञानोबारायांचं वाङ्मय, सगळ्यात संत मानदेयांचं वाङ्मय, हे काय चाल लावून म्हणण्याकरता किंवा कीर्तनात रंग भरण्याकरता किंवा ज्याला आपण म्हणतो एंटरटेनमेंट करता हा विषय नाही. हा सगळा विषय कशा करता आहे, आपल्या आयुष्यात तसा काहीतरी बदल घडावा आणि त्या बदलानं काय आपलं आयुष्य आपण उज्ज्वल करून घ्यावं. ज्याच्याकरता हा जन्म आपल्याला मिळालेला आहे ते आपण याच जन्मात काय ते इप्सित साध्य करून घ्यायचं, याच्याकरता हा सगळा काय आहे संदेश आहे. पण तुम्हाला काही मी उपदेश करावा असं काही माझं वय नाही आणि माझा अधिकार तर 100% नाहीच. परंतु काय आहे, हे मोठ्यांचं बोलणं आहे, हे काही माझं बोलणं नाही. याच्यातला एकही शब्द जो आहे तो माझ्या पदरचा नाही आहे. जे वाङ्मयातला आहे ते तुम्हाला मी संदेश सांगितलेला आहे, तो संदेश मोठ्यांचा आहे आणि मोठ्यांच्या संदेशावर आपण आरूढ व्हायचंय. वक्ता कोण आहे त्याला काही महत्व नसतं. त्या वक्त्याला जे आहे ना, त्या वक्त्याला फार विशेष महत्व देण्याऐवजी आपण त्यांनी सांगितलेला जो संदेश आहे त्या संदेशावर आपलं जीवन आरूढ करायला पाहिजे. आणि तशी तशी आपण काय वाटचाल करून जसं महाराजांना अपेक्षित आहे तसं यश आपण संपादन करून आपल्या जीवनाची काय करायला पाहिजे, पूर्तता करायला पाहिजे. आजच्या या सेवेला जी सगळी गायक मंडळी जी लाभलेली आहे, तसं जर बघायला गेलं तर आम्ही मागील अनेक वर्षांपासून तुमच्या गायनाने मंत्रमुग्धच होत आलेलो आहे. हे जे सगळे आहेत ना, ज्याला आपण म्हणतो की आपल्या या संभाजीनगरामधले एकापेक्षा एक दिग्गज जे आहेत मंडळी, त्यापैकी ह्या मंडळी आहेत. इकडचंही जर आपण मंडळ बघितलं तर ह्यांचंही आम्हाला एक 7-8 दिवस अगोदरच योग आला. त्यांनी त्या दिवशी परिचय सांगितला की ते जे सुरटकर सर आहेत त्यांच्या त्या भगिनी आहेत, हे त्यांचं संपूर्ण मंडळ आणि महाराजांचे जे आहेत कदम महाराजांचं
तुमच्यामध्ये महाराज आम्हाला घाईट महाराजांचं पण दर्शन होतं बरं. म्हणजे मला असं वाटतं तुमचं त्यांच्याकडे काही काळ शिक्षण झालेलं आहे ना, तर गुरुवर्यांचं जर दर्शन शिष्यात झालं तर तोच काय खरा शिष्य समजावा. तसं ते त्यांनी पूर्णच्या पूर्ण काय केले, आत्मसात केले. बाकीच्याही सगळ्यांची नावं मला जरी परिचित नसले तरी सगळ्यांचं ऋण व्यक्त करू. आणि इकडे जर आमचे जे वादन काम करणारे जे आहेत ते तर हमारे मित्र आहे भाई ओमप्रकाश महाराज जे कागणे आहेत, ते तर अनेक वर्षांपासून जे आहेत ते इथेही असतात, आम्हाला तिथेही साथीला असतात. या सगळ्या मंडळाचं करावं तेवढं थोडं कौतुक आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे तुमचा हा जो प्रांगण आहे महाराज, इथं आल्यानंतर जे मंदिराची कशी उपासना असायला पाहिजे, मंदिर नेमकं कसं ठेवायला पाहिजे, त्या सगळ्यांनीच तर गाभाऱ्यात जर प्रवेश केला तर कोणाच्याही मनात असं वाटावं की इथून हलू नये. म्हणजे इकडे तुमचं विठ्ठल विठ्ठल विठोबा रखमाई सुरू झालं तरी पण मला असं वाटलं की एकदा दर्शन आपण मनोभाव व्यवस्थित घ्यावं आणि त्याच्यानंतर खाली यावं. असं अतिशय सुंदर वातावरणात आणि तुमचे सगळे श्रोतृवर्ग जो आहे तोही अतिशय शांततेनं, ज्याला आपण म्हणतो मोजकेच पण खूप, ज्याला आपण क्वालिटी म्हणू, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवाला सगळं काम आहे. असो, आलेली जी सेवा आहे ती सद्गुरूंच्या चरणी, त्याच्यानंतर गणरायांच्या चरणी आपण अर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय. एक 2 मिनिटं शांत बसा. ब्रह्मरस घे काढा जेणे